आता आपण चाललो आहोत रांजणगावच्या महागणपतीला। पुणे नगर महामार्गावरून जाताना पुणे कोरेगाव नंतर शिक्रापूर मार्गे शिरूरच्या आधी रांजणगाव 21 किलोमीटर अंतरावर आहे। पुण्यापासून ते 50 किलोमीटर अंतरावर आहे। पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधेसुधेच होते, परंतु बदलासह आता या मंदिरात अद्ययावत सुविधा करण्यात आल्या आहेत। मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे। पुराण कथेनुसार एकदा त्रिपुरासूर नावाचा दैत्य अत्यंत बलाढ्य झाला। त्याने 3 पुरी म्हणजे त्रिपुरी बांधून देवदानव माणसांनाही त्रास द्यायला सुरुवात केली। देवांना तो पराभूत करीत असे। सर्व देवांनी मिळून भगवान शंकराकडे मदत मागितली। शंकरांना माहीत होतं की त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी फक्त गणपतीची कृपा आवश्यक आहे, म्हणून त्यांनी प्रथम गणपतीची उपासना केली। गणपती प्रसन्न झाले व शंकरांना पाशुपतास्त्राचे ज्ञान दिले। त्या अस्त्राच्या साहाय्याने शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला। याच ठिकाणी शंकरांनी गणपतीची स्थापना करून त्याला महागणपती असे नाव दिले। या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे। सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे। मूळ मूर्तीला मोहतकट असे नाव असून तिला 10 सोंड 20 हात आहेत असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवली आहे। येथील पूजेकरता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहे। हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे। दक्षिणायन आणि उत्तरायण याचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील
अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. आता आपण आलो आहोत ओझरच्या विघ्नेश्वराच्या दर्शनाला. ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. पौराणिक कथेनुसार राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासुर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्व यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासुर गणपतीला शरण गेला. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला, अशी येथे कथा आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्यांचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावं वाटणारे अशी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. अष्टविनायक मंदिरामध्ये याचे प्रवेशद्वार अधिक भव्य आणि कलात्मक आहे. मंदिराच्या प्रांगणात सुंदर कोरीव दगडी खांब आहेत. गाभाऱ्यात विराजमान असलेल्या गणेश मूर्तीची सोंड डाव्या बाजूला आहे, जी समृद्धीची प्रतीक मानली जाते. गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धीच्या आकर्षक पितळी मूर्ती आहेत. या मूर्ती यश आणि संपत्तीचे प्रतीक म्हणून पूजल्या जातात. मंदिराभोवती असलेल्या दीपमाळा हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्सवाच्या दिवशी या दीपमाळांमध्ये दिवे पेटवले जातात आणि संपूर्ण मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघते. मंदिराच्या भिंती आणि छतावर गणपतीच्या विविध कथा कोरल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर इतिहास आणि कलेचा अनमोल ठेवा आहे. पेशव्यांकडून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसईच्या किल्ल्यावर विजय मिळवल्यावर मंदिरावर सोन्याचा कळस अर्पण केला. पहिल्या दिवशी 5 गणपतीचे दर्शन करून आजचा मुक्काम आपण ओझरच्या भक्तनिवास मध्ये करत आहोत. येथे एसी नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. तसेच येथे महाप्रसादाची सोय उत्तम आहे. ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत लेण्याद्रीकडे.
येथे आल्यानंतर प्रथम प्रवेश फी आकारली जाते. समोरच फलकावर लेण्याद्रीबद्दल सर्व माहिती देण्यात आली असून QR कोड सुद्धा उपलब्ध आहे. पौराणिक कथेनुसार या लेण्यामध्ये माता पार्वतीने 12 वर्ष तपोसाधना केली होती. त्यानंतर श्रींनी बटूरूपात मातेला दर्शन दिले. यानंतर या गणपतीला पार्वतीचा पुत्र म्हणजेच गिरिजात्मज असे नाव पडले. अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यामध्ये प्रकट झाला. लेण्यामधला गणपती म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले, अशा आख्यायिका आहेत. येथे गणपतीचे स्वयंभू रूप आहे. आजूबाजूचा निसर्ग रमणीय असून वरून संपूर्ण जुन्नर व घाटमाता परिसर दिसतो. डोंगरावर असल्यामुळे वातावरण थंड व शांत असते.
लेण्याद्रीच्या दर्शनासाठी गोव्यात येताना 307 पायऱ्या पार कराव्या लागतात. लेण्याद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत. यापैकी 8व्या गुहेत लेण्याद्री गणेश विराजमान आहेत. देवस्थानातील सभामंडप 21 फूट रुंद व 27 फूट लांब आहे. विशेष म्हणजे आत कोणतीही प्रकाश योजना नसतानाही ही गुहा सतत प्रकाशमान असते, अशी तिची रचना आहे. गुहेत कुठेही खांब नाहीत. एका अखंड दगडात ही गुहा कोरली असून यातील एका दगडावर श्रींची मूर्ती कोरली आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गजाननावर सूर्याचा प्रकाश राहतो. परिसरात पाण्याच्या 4 टाक्याही आहेत. लेण्याद्रीला आल्यानंतर येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच येथे हॉटेल्स आणि खरेदीसाठी विविध प्रकारची दुकाने उपलब्ध आहेत.